हा जो आहे ना ब्लॅक कॅनियनच्या तिथे आलो आहे आम्ही. चरण कॅनियनसारखं ते खोल असं खूप जायचं नाही, इथे वरूनच पाहायचं आहे. तर हा जो आहे ना हा वरचा व्ह्यू आहे. आणि आमच्या गाड्या थांबल्यात ह्या बाजूला, इथे थांबले आमच्या गाड्या. आणि जे व्ह्यू पॉईंट आहेत हे समोर आहेत. सगळे बर्फाचे डोंगर सुंदर. इथे नदी वाहते, ते कोरडं होतं म्हणून मधून चालता येत होतं. आणि समोर जे आहेत ते हे ब्लॅक कॅनियन आहे. ब्लॅक कॅनियन खाली नदी आहे आणि समोर आहे ते बर्फाचे डोंगर आहेत. ब्लॅक कॅनियन आहे, ब्लॅक कॅनियन. हे ब्लॅक कॅनियन नदी. ये पानी आएगा पूरा। हे सगळं ब्लॅक कॅनियन आहे. सगळेजण फोटो काढतात. हे फक्त पाहण्यासाठी आहे. चरण कॅनियन कसं खाली जाऊन, पण त्याच्यामध्ये ती कोरडी नदी होती आणि पण सुंदर आहे अतिशय. समोर जे आहेत ते माझे पहाड आहेत आणि खाली नदी आहे. या बाजूनी बर्फाचे डोंगर आहेत. हे मध्ये जी आहे तिथे खालून नदी वाहते आणि या बाजूला पण आहेत बर्फाचे डोंगर. हे ब्लॅक कॅनियनचं मी थोडंसं लांब आले. ही नदी वळून या बाजूनी चालली आहे पुढे. हे खाली पण उतरता येत होतं, पण ते मध्ये काहीतरी दरड वगैरे कोसळली असेल त्याच्यामुळे हे सगळा रस्ता बंद करून टाकला आहे. नाही तर खालपर्यंत जाता येत होतं. आता जे आहे ते वरूनच तुम्ही जो काय व्ह्यू असेल तो घेऊ शकता.